अरे सिद्धू, अरे सिद्धू कुठे होतास? पाया पडलास? पडतो. सिद्धू, आदिती कुठे आहे? प्रपोजचा दिवस मी त्या दिवशी विसरलो होतो, तेव्हा केवढी चिडली होतीस माझ्यावर. कारण तो दिवस महत्वाचा होता. आता तूच ठरवणार का काय महत्वाचं आहे ते? भांडतोस का तू? कारण एवढ्या कष्टाने आणि प्रेमाने हे जे काय केलंय त्याचं तुला महत्वच नाहीये. तू उगाच वाद वाढवतोस. वाद तुझ्यामुळे सुरू झालाय. चूक तुझे, कारण तू हा दिवस विसरलीस. दोघ जण जोडीने पाया पडा आणि मनापासून आशीर्वाद मागा. देवीला सांग सुखी ठेव आणि आदितीच्या आईवडिलांचा घटस्फोट नको होऊ देऊ. हे अगं हळू बोल. वयोबयाने तात्याने ऐकलं तर. आदितीचे आईवडील एकत्र राहू दे असं सांग देवीला. काय गरज नाही एकत्र आणायची. ते एकत्र नाही आले तर तुझं लग्न? आमचं लग्न फक्त ठरलंय, होईल तेव्हा बघू. बरं मी पडू का पाया? काय मागितलंस देवाकडे? माझी कटकट जाऊ दे हेच मागितलं असशील ना? उगाच काही बोलू नकोस. मग काय मागितलंस ते सांग. मला जे मागायचं ते मी मागितलं. तुला काय करायचंय? पुन्हा तेच? प्लीज तू तुझ्या मॉम सारखं बोलू नकोस. सिद्धू, नाही अप्पा, बोलू दे त्याला. त्याला काय काय वाटतं ते कळूच दे आज. हे बघ, मला तसं म्हणायचं नव्हतं. तुला काय म्हणायचं होतं आणि काय नाही ते कळलंय मला. आदिती, आदिती, अगं त्याला तसं म्हणायचं नव्हतं. तू का बोललास तिला असं? मला असं म्हणायचं नव्हतं, पण ती ऐकून घेईल तर ना. तेव्हा काय रे, आता आदितीच्या आईवडिलांचं भांडण मिटवायचं की ह्यांचं? तू आता लगेच रडू नकोस. काही झालं का रडायचं? तू रडल्याने काय होणार आहे का? त्यांचं भांडण मिटणार आहे का? माझा स्वभावच असा आहे. अहो, ते दोघं वेगळे तर नाही होणार ना? एवढ्या भांडणावून तुटणार आहे का त्यांचं? त्यांनी वेगळं होण्याचा विचार केला तरी आपण होऊ देणार आहोत का? थोड्या वेळानं शांत होतील ते, मिटेल त्यांचं भांडण. आणि नाहीच मिटलं तर आपण आहोत ना, आपण मिटू. काय बोलून बसलो? आदिती, मला असं बोलायचं नव्हतं. प्लीज प्लीज मला समजून घे. अगं मी तुझ्यासाठी एवढ्या मेहनत. एवढा राग? आदिती, एवढा राग काढायचा? मी तुझ्यासाठी प्रेमाने एवढं सजवलं आणि तू सगळं विस्कटलंस. माझ्या भावनांची काही किंमतच नाही. बरोबर आहे, आदिती हिच्या मॉमवरच गेली. भांडणं करायची पण मिटवायची नाहीत.
अजिबात मिटवू नका भांडण. आपली चूक नसताना कशाला ऐकून घ्यायचं? आणि सिद्धू भाऊजी पण तुमच्या आई वडिलांचं भांडण मिटवायचं सोडून तुमच्याशीच काय भांडत बसलेत. बरोबर आहे, येईल तोच माफी मागायला. या बाबतीत हे दोघे भाऊ सारखेच आहेत. मला पण राग येतो. आपण मुली आपलं घर कुटुंब सगळं सोडून इथे येतो. इथले सगळे खूप चांगले आहेत, पण याचा अर्थ असा नाही ना की आपले आई वडील वाईट आहेत. इतर वेळेला नमतं घेतो आपण, पण माहेरच्यांबद्दल काही बोलल्यावर राग येणं हे साहजिकच आहे. हो ना, आणि मुळात आपल्या भांडणात आपल्या घरच्यांना मध्ये आणायची काय गरज आहे? हे मला नेहमी म्हणत असतात, शिक शिक. मी अभ्यास करत नाही म्हणून मला ओरडतात. मी काहीच बोलत नाही, गरीब गाईसारखी शांत राहते. पण एकदा मला ओरडताना माझ्या घरच्यांना अडाणी म्हणाले. मग काय राग आला मला. बॅगच भरली होती मी. तेव्हा दिवसभर रुसवा काढण्याचा प्रयत्न करत होते. मी पण पुढचे 4 दिवस पुस्तक हातातच घेतलं नाही. मग काय विनाकारण आपल्या घरच्यांना बोललेलं कोण ऐकून घेईल? तेच तर. असं कसं म्हणू शकतो तो माझ्या मॉम विषयी? आणि मी माझ्या मॉम सारखी आहे म्हणजे असं काय केलंय मी? अरे सिद्धू बस बस. अरे किती दूध पिणार आहे? दूध पिऊन काय प्रश्न सुटणार आहे का? बापू अगं हे तू सांगतोयस मला? अरे स्वतः टेन्शन मध्ये असल्यावर अर्धी किटली संपवतोस तू आणि मला काय सांगतोयस? अरे मग रागात एवढं दूध पिणार आहेस का तू? हे बघ शांत हो, एकदम शांत. आता तू काही तिच्याकडे जायचं नाही माफी मागा. ती येईल स्वतःहून. अरे तू तिच्या आई वडिलांचा घटस्फोट वाचवण्याचा एवढा प्रयत्न करतोयस. अरे बापू अका घटस्फोट असा शब्द असतो रे. शब्द सोड रे, मुद्दा लक्षात घे. प्लीज हळू बोल. तू एवढा त्यांच्यासाठी करतोय, आता सॉरी म्हणण्याचा प्रश्नच नाही. मी सॉरी म्हणणारच नाहीये. आणि मला हे पण माहिती आहे की आदिती पण सॉरी बोलायला येणार नाही. काय नाही म्हणणार? तिचं खरं प्रेम असेल ते ती येईल स्वतःहून. तिचा स्वभाव चांगला ओळखतो मी. राग आला की फक्त राग. असं असेल तर तू पण दाखवून दे. हे शहरातले लोक आपल्याला कमी समजतात. आता आपण झुकायचं नाही. मला आधी वचन दे, काही झालं तरी मूर्खासारखं भांडण मिटवायला तू जाणार नाहीस. नाही जाणार, प्रॉमिस. हा. तो नीट सुद्धा बोलू शकला असता ना माझ्याशी. पण कसं बोलला तो? जसं की मीच खूप मोठं पाप केलंय. तो सुद्धा प्रपोजची डेट विसरला होता. तेव्हा थोडं रागावले होते मी, पण मी समजून सुद्धा घेतलं होतं त्याला. हा समजूनच घेत नाही मला. बाई, किती तारखा लक्षात ठेवाव्या लागतात आता? आमच्या वेळेला बरं होतं. थेट लग्न ठरायचं आणि लग्नाचा वाढदिवस काय तो लक्षात ठेवायचा. आणि तो तसाही लक्षात राहतोच ना. बायकांच्या लक्षात सगळं राहतं, पण नवरे विसरतात ना. आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तर ह्यांना गोठ्यातून उचलून आणावं लागतं. पण मला तर हे आठवण करून देतात. नानी तू सगळंच विसरतीस, त्यामुळे नाना भाऊजींना सगळं लक्षात ठेवावं लागतं. अगं तारीख लक्षात राहत नाही म्हणून भांडायचं? ए मला काय वाटतं, सिद्धू ना जब हम पहली बार मिले ही सिरियल बघत असणार. त्यातला हिरो असतो ना, तो त्याच्या पहिल्या भेटीचा दिवस साजरा करतो. अगं सिद्धू असले सिरियल वगैरे बघत नाही ग. तो आधीची तारीख विसरलाय. ती चूक सुधारण्यासाठी त्याने हे सगळं केलंय. हे पण त्याने जे काय केलं ते प्रेमाने केलं ना. आदिती बेटा, जाऊ दे, सोडून दे सगळं. हे बघ, आपण माघार घेऊ. त्यात काय कमीपणा सांग? नाही हा मोठ्या बाई, माघार नाही घ्यायची. तुम्ही सिद्धूला उगीच लाडावून ठेवलेले. त्याच्या मनासारखं जराही नाही ना झालं की तो वाद घालत बसतो. नवरा बायकोच्या भांडणामध्ये नेहमी बायकोनीच का बरं माघार घ्यायची? अय्या, म्हणजे अदितीच्या आई बाबांचं पुन्हा भांडण झालं का? कधी मिटणार आहे यांचं भांडण? नानी, अहो काय बोलताय? सिद्धू आणि अदितीचं भांडण झालंय. म्हणजे आता हे दोघंही घटस्फोट घेणार आहे? अगं नानी, त्यांचं लग्न कुठे झालंय अजून? नाही ह, आणि लग्न झाल्यावरही ते घटस्फोट घेणार नाही. आदिती बेटा, अगं नात्यात अशी छोटी मोठी भांडणं होतच असतात. हो हो हो, मी ना सिरियल मध्ये पाहिलंय. हिरो आणि हिरोईन आहे ना, त्यांच्यामध्ये सुद्धा भांडणं होतात. पण शेवटी हिरोच येतो तिची समजूत काढायला. त्यालाच येऊ दे. हा, पण हा हिरो तसा नाहीये. मला नाही वाटत तो येईल म्हणून. हे असं नका म्हणू गं त्याला. पण मग त्यांना कळायला हवं
हवं ना, इतके मोठे झाले तरी असं वागतात. हिला अजून समजलं नाही की हे तुझ्याबद्दल चाललंय म्हणून. तिचं सोडा, मला सांग, तू समोरून हे भांडण मिटवणार नाहीस? प्रॉमिस. आता सीडच येईल भांडण मिटवायला. नाही मी पिणार अजून दूध. दे. हे धर. अरे बापू काय करतोयस हे? आम्ही त्याला थांबवतोय आणि तू खुशाल. अरे हो सिद्धू, इतकं दूध नको पिऊस, पोटात त्रास होईल तुझ्या. हे गप, संपोरी किटली. हा, पण एक लक्षात घे, ही संधी आहे. मी चूक केली ती तू करू नकोस. पहिल्यांदा बायको माझ्या मुठीत होती. खरंच सांगतोय, नाही म्हणजे एकदा माफी मागितली त्यानंतर सगळं चित्रच पलटलं. तिने जो फणा काढला त्याच्यानंतर माझी अवस्था पार उंदरासारखी झाली. हो बरोबर आहे. जरा थोडं लाडात घेतलं की लगेच या बायका डोक्यावर बसतात. बाकी मला बघा, मला पाहिलं की पल्लू घाबरते, लगेच अभ्यासाला बसते. खरंय, भले ती पुस्तक वाचत नाही, पण याच्या धाकाने मात्र ती पुस्तक हातात घेऊन बसते. हे खरंय. हे काही असो, पण जरा धाक तर असलंच पाहिजे ना. हे बघ सिद्धू, तू अजिबात पुढाकार घेऊ नकोस. अरे येऊ दे ना तिला, बघू तरी किती ताणते ते. हे बघ सिद्धू, संसार म्हटला ना तर भांडण होणारच. ती नाही येते ना तर मग तू जा ना. कसं आहे, जास्त ताणून धरलं ना तर उगाच वाद वाढते. बर, मग थोडा वेळ वाट बघू. ती जर आली तर ठीक आहे, नाहीतर मग जाईल तो. नाही जाणार, ती येईल स्वतःहून. काय सिद्धू? नाही मी जाणारच नाही, अजिबात नाही जाणार. नाही मलाही बघायचं आहे ती किती भांडण करते आणि स्वतःची चूक कबूल करते का ते. शाबास माझ्या पट्ट्या. बायको कशी मुठीत राहायला पाहिजे. मिठीत काही राहत नाही तुझ्या, मुठीत कशी राहील? हा? बाळ्या, माझ्या मुलासमोर आप्पा. नाही असा तुम्ही माझ्यावरच असा. याला काय सिद्धू, मी काय म्हणते, मी सिद्धूला जाऊन सांगून येऊ का आदिती रागवली ते? ए, आपण तसं काही करायचं नाही, तो येईल. भाऊजी आले तर पाहिजेत ना समजूत काढायला आधी. असं ताणल्याने वाद वाढतात अजून. तो येईल. आदितीचे आई बाबा इथे आल्याशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाहीये. थांबा. अगो भाई, हं? आदिती बरं वाटत नाही का बेटा तुला? थांब पाणी आणते. ते पाणी घे. अहो मला बरं वाटतंय. मला काय झालंय? अगं मग तू का ओरडलीस? ते मला काहीच कळत नाहीये तुम्ही काय बोलताय. प्लीज एकेकाने बोला ना. अगं तुझं आणि सिद्धूचं भांडण लवकर कसे मिटेल हेच तर बघतोय आम्ही. हा, पण आपलं ठरल्याप्रमाणे तोच समोरून यायला पाहिजे बर का. हे काय आहे तुमचं? तुम्हाला पुढाकार घ्यायचा नाही तर ठीक आहे. मीच त्या दोघांना देवासमोर उभं करते आणि सगळं संपवते. मोठ्या बाई, तुम्ही उगाच टेन्शन घेताय. तुम्हीच म्हणालात ना एवढ्याशा भांडणाने तुटणार नाही त्यांचं. अगं म्हणून ताणायचं का आपण? ताणून त्यांनी धरलंय. आदितीचं बरोबर आहे, आपण का म्हणून माफी मागायची? असं केल्यानेच नवरा मुठीत राहतो. त्याला वरचढ होऊ द्यायचं नाही. सुखी संसाराचा मूल मंत्र आहे हा. मूल मंत्र? मला पण द्या ना मूल मंत्र. गप ग, इथे आदितीचा विषय चाललाय. बरोबर आहे तुमचं सासूबाई. जाऊ बाई, मी तुमच्या सोबत आहे. बघू तर सिद्धू भाऊजी किती काळ लांब राहतात तुमच्यापासून. हो, आता मी पण बघते तो येतो की नाही ते. मी जाणारच नाही बोलायला. येऊ दे नाही तर नको येऊ दे. येऊ दे त्यालाच, चूक त्याचीच आहे. आज तिलाच सॉरी बोलू दे. नेहमी मी याला समजून घ्यायचं, पण आज नाही. आज तो माझी समजूत काढ. इथे पण गोंधळ घालणारस का तू?
वर तर सगळं विस्कटवलंस. मी नाही, तू विस्कटून टाकलंय सगळं. उलटा चोर कुतवाल कोट आटे. यातली मी कोण? चोर आहेस. मी चोर आहे? हो. हड. हड. तू हड. तू हड. तू तू मला वाटलं दोघांचं छोटं भांडण असेल, मिटून जाईल, पण ते खरंच चिडले होते. पण ह्याचा अंदाज आपल्याला मुंबईला असतानाच आला होता ना. कसला? ह्यांचा घटस्फोट होणार आहे याचा. अगं कोणाबद्दल बोलतेस तू? आदितीच्या आई बाबांबद्दल. अगं हे आदित्य आणि सिद्धू बद्दल चाललंय. हो नाना, मगापासून आम्ही तिला तेच समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण हिची गाडी आपली मुंबईतच अडकलेली. तिचं सोडावं. मला तर खूप टेन्शन आलंय. आदितीच्या आईबाबांचं जाऊ द्या, पहिले या दोघांचं जुळवायला हवं. त्यात तुम्ही लोकांनी सिद्धूला नकळत भडकवलं आणि तुम्ही आदितीला. आता ते दोघं एकमेकांसमोर येतील की नाही हे पण माहिती नाही. मोठ्या बाई, अहो नका काळजी करू, आपण करू ना काहीतरी. त्या दोघांचं प्रेम जुळवण्यासाठी मी सिरियल मधलं सगळे आयडिया लिहून काढते. मग आपण ठरवू ना काय करायचं ते. हा, पण मग ते येणार आहेत का इथे? अगं कोण? आदितीचे आई बाबा. नानी. नानी, अगं तुझ्या लक्षात राहत नसेल ना तर तू गप्प बैस. तू एक काम कर, सर्वांसाठी चहा टाक जा बरं. बरं. थांब, मी पण येते. नानीची गोष्ट बोलायची नाहीये तीच काय सतत विचारतायत? नशीब घरात रत्नाक्का नाही, नाहीतर अजून अवघड झालं असतं. बरं मग आता कुठला मार्ग काढायचा? अजय ताई, तुला माहिती का सिद्धू दादा आणि वहिनीचं भांडण झालंय. कधी? मगाशी. ही बिस्किट सिद्धू दादानी वहिनीसाठी आणली आणि भांडण झालो आणि वहिनी रागावून निघून गेली. मग तू ही बिस्किट घेऊन आलास? मुंग्या लागल्या असत्या ना. पण असं कसं रे सिद्धू दादा आणि अदिती वहिनीचं भांडण झालं? ही मोठी माणसं ना उगाच भांडतात. नवरा बायको म्हटल्यावर भांडण तर होणारच, पण ह्याला सोडवायला ट्रिक्स असतात. तुला बरं माहिती रे ट्रिक्स? माझं लग्न झालं नसलं तरी घरातली लग्न झालेली माणसं पाहतो ना मी. भांडण सोडवायच्या आयडियाज असतात. हो, मग सांग बघू एक आयडिया. सॉलिड रे तुमच्या. मी खरंच माझ्या मॉम सारखी आहे का? मला नव्हतं भांडायचं सिटशी, पण त्याने तरी असं कशाला म्हणायचं? आणि मुळात मॉम वाईट नाहीच आहे, मग त्याने वाईट असल्यासारखं कशाला बोलायचं? ठीक आहे ना, चुकलो, रागाच्या भरात बोलून गेलो ना, पण तुझं पण वागणं चुकलंय अदिती.